Hello friends, I am Desle sir. Today I am giving the information of one of the best poetry in the 10th class state board syllabus. The name of the poetry is Teenager's Prayer. Friends, you know that the teenager's prayer means teens याचा अर्थ 13 to 19 years in between 13 ते 19 वर्षे वयोगटातील मुलांची प्रार्थना. टीनेजर्स प्रेयर. प्रेयर म्हणजे काय? प्रार्थना. म्हणजे साधारण तुमच्या वयोगटातला इयत्ता 10वीतल्या वर्गातला शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं वय साधारण 16 वर्ष असतं. सो वन ऑफ द फायनेस्ट पोएट्री इन द स्टेट बोर्ड सिलेबस युनिट 1.1. लेट्स होप यू एन्जॉय इट. पहिलं कडवं बघूया, पहिला स्टांजा बघूया. काय या ठिकाणी संदेश देण्याचा प्रयत्न कवींचा राहिलेला आहे. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. डिसिजन्स आय मस्ट मेक. आय एम द ओनली वन टू चूज द रोड ऑफ that I will take. Actually, the road that I will take. So, in the first line, poet says that each day brings new beginnings. म्हणजे की काय? प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी नवीन असं काहीतरी घेऊन येत असतो. एक नवीन सुरुवात असते. बिगिनिंग म्हणजे काय? सुरुवात. ब्रिंग्स म्हणजे काय? आणणे. न्यू म्हणजे नवीन. ईच डे म्हणजे प्रत्येक दिवस. प्रत्येक दिवस आपल्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येत असतो. डिसिजन्स आय मस्ट मेक. तसं पाहावयास गेलं तर ॲझर्टिव्ह सेंटेन्स जे असतं कर्ता क्रियापद आणि कर्म या पद्धतीने पाहिजे. मात्र या ठिकाणी थोडंसं वेगळ्या पद्धतीने सेंटेन्स बनवलेलं आहे. एक वेगळ्या पद्धतीने रचना केलेली आहे. डिसिजन्स आय मस्ट मेक. जो काही निर्णय असतो त्या दिवशी तो आपल्याला घ्यायचा असतो आणि तो निर्णय मी स्वतःच घेतो असं कवी म्हणतात. आय एम द ओनली वन टू चूज. तो मीच आहे. म्हणतात ना की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. त्या पद्धतीने आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. जो काही मार्ग आहे, जे काही घेतलेले निर्णय आहेत, जे काही मी चूज केलेलं आहे तो निवडणारा, तो मार्ग निवडणारा मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. याने की तूच आहे तुझ्या जीवनाचा खऱ्या अर्थानं शिल्पकार. अशा पद्धतीने पहिल्या कडव्यामध्ये या ठिकाणी कवींनी एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे.